नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या नवीन प्रोमोमध्ये आपल्याला भन्नाट असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. तर आपण पाहिलं की या रम्याचा काव्याच्या बोक्यावरती खूप राग असतो, पण त्या रागापोटी म्हणा किंवा तिरस्कारापोटी म्हणा रम्या खूप मोठं टोकाचं पाऊल उचलते. पण जेव्हा या रम्याचं कांड काव्याला कळणार आहे तेव्हा ती नक्की काय करणार आहे, काय असं पाऊल उचलणार आहे आणि या सगळ्यामध्ये तिचा बोका म्हणजे पार्थ तिची साथ देणार आहे. तेव्हा आता दोघे मिळून नक्की काय काय करणार आहेत, कसा रम्यावरचा वचपा काढणार आहेत, बघण्यासारखं असणार आहे प्रेक्षकांनो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आज संक्रांती दिवशी काव्याने जे काय केलेलं असतं हे सगळं आता रम्याच्या डोळ्यात खुपत असतं. तिला काही एक करून काव्याला त्रास द्यायचा असतो आणि मेन तिच्या डोळ्यात खुपत असतो तो म्हणजे तिचा बोका. ती बोलते, आई आता खूप झालं, आता मी या काव्याला जगू देणार नाही आणि सुरुवात करणार या बोक्यापासून. वसवत्या रम्या वरून आता हे सगळं बघत असतात. काव्या तिच्या बोक्याशी बोलत असते, खिदळत असते. रम्या म्हणत असते, आई आता या बोक्याची विल्हेवाट लावलीच पाहिजे. खरं तर हा बोकाच त्यांच्या दोघांमधली दुवा आहे आणि हा बोकाच त्या दोघांना एकत्र आणू शकतो. त्यामुळे हा दुवाच आपल्याला कायमचा मिटवून टाकायचा आहे. आज या काव्याला माझा पतंग कापताना फार मजा येत होती ना, आता मी सुद्धा हिचा बोका कापून टाकते, मगच हिला अद्दल घडेल, तिला कळून चुकेल. तेव्हा वसू म्हणत असते, रम्या तुला जे काही करायचंय ना ते जरा सावधानीने कर आणि ताबडतोब कर. हिच्या चेहऱ्यावर हसू मला सुद्धा बघायचं नाहीये, मला तर या काव्याला रडताना बघायचंय. आणि मग काय, ही रम्या लगेच गार्डनमध्ये जाते. तिथे झाडं ठेवायची जी काही कात्री असते मोठी ती घेऊन येते. इकडे आपण पाहतो तर काय, काव्याला कोणाचा तरी फोन येतो, त्यामुळे फोनवरती बोलण्यासाठी ती निघून जाते आणि याच संधीचा रम्या फायदा उचलते. ती आता खाली ठेवलेला बोका वरती घेऊन येते आणि कैचीने करा कापून टाकते. कापताना ती म्हणत असते, आता या बोक्याचा एक पीस सुद्धा मी शिल्लक ठेवणार नाही. पण प्रेक्षकांनो, बोका म्हणजे काय, सॉफ्ट टॉय आणि त्यामध्ये सगळा कापूस भरलेला असतो, त्यामुळे तो कापूस सगळ्या घरभर पसरत असतो आणि हीच एक चूक रम्याला चांगलीच महागात पडलेली असते. इकडे आता काव्या बोका बोका करत हॉलमध्ये आलेली असते. ती सर्वत्र बोक्याला शोधत असते, पण तिला बोका कुठेच दिसत नसतो. ती विचार करते, आत्ताच तर मी बोक्याला इथे ठेवून गेले होते, मग बोका गेला कुठे, त्याला पाय तर आले नसतील ना. काव्या काय जोक करतेस, इथेच कुठेतरी असणार आहे, बघ शोध, असं ती स्वतःशीच बोलू लागते. काव्या आता सर्वत्र बोका शोधते, रूममध्ये शोधते, हॉलमध्ये शोधते, सगळीकडे शोधते, पण बोका काही सापडत नाही. आणि आता मात्र काव्या रडकुंडीला आलेली असते, हायपर झालेली असते. ती मानिनीला बोलावून घेते आणि बोलते, काकू हो माझा बोका कुठे सापडत नाहीये, तुम्ही सुद्धा शोधा ना, माझी मदत करा. तेव्हा मानिनी बोलते, काव्या अगं तू कुठे जाणार आहे, त्याला पाय थोडी ना आलेत, इथेच कुठेतरी असणार आहे, आपण दोघी मिळून शोधू, तू रडू नकोस. आणि अशा प्रकारे दोघेही शोधतात, पण बोका काही सापडत नाही. त्यामुळे ती आता पार्थला हाक मारते आणि पार्थला सांगते, पार्थ तू काव्याचा बोका कुठे बघितलायस का. पार्थ बोलतो, नाही. काव्याला तर ढसाढसा रडायलाच येत असतं आणि तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे, पार्थ काय काव्याच्या डोळ्यामध्ये अश्रू बघू शकत नाही. तो आता तिला सांत्वन करतो आणि बोलतो, हे बघा तुम्ही रडू नका, मी शोधून देतो तुमचा बोका, मी तुम्हाला शब्द देतो, तुमचा बोका मी तुम्हाला परत मिळवून देईन. आणि तेवढ्यातच मानिनीच्या अंगावर एक कापूस पडतो. मानिनी घाबरते, काव्याचं तिकडेच लक्ष असतं. काव्या तो कापूस पकडते आणि बोलते, हा तर कापूस आहे, अगदी माझ्या बोक्यासारखा पांढरा शुभ्र, पण हा वरून कुठून आला, असं म्हणतच ती वरती बघू लागते. तिच्याबरोबर मानिनी पार्थ सुद्धा वरती बघू लागतात. सगळीच वरती पाहतात तर काय, दोघेही हसत असतात आणि आता त्यांना कळून चुकलेलं असतं की हा कांड रम्यानेच केलाय. काव्याला तर रम्याचा इतका राग येतो, ती जोरातच ओरडते, रम्या रम्या आता मी तुला सोडणार नाही. तुला माहित नाहीये, तू तुझ्या आयुष्यातली खूप मोठी चूक केली आहेस, तू माझ्या वीक पॉईंटवरती हात घातलायस. तू दुसरं काही केलं असतंस ना, मी तुला माफ केलं असतंस, पण या गोष्टीसाठी मी तुला माफ करणार नाही आणि याची किंमत तुला चुकवावीच लागेल. रम्याची मात्र फाटलेली असते पाक. काव्याला तर इतका राग आलेला असतो, ती तरा जिन्यावरून वरती जाऊ लागते. मानिनी पार दोघी तिला ओरडत असतात, थांब काव्या थांब काव्या, पण काव्या काही थांबत नाही. ती तर्राटता रम्याच्या जवळ जाते, तिचा हात मुरगाळते आणि तिला सन्नकन कानाखाली मारते. ते पाहून वसवत्या बोलते, काव्या हे काय करतेस तू. तेव्हा काव्या बोलते, अजिबात नाही, अजिबात आत्याबाई तुम्ही मध्ये पडायचं नाहीये. या बिघडलेल्या सिनेमन कॉफीने, या काळ्या मांजरीने माझ्या बोक्याला मारलाय, आता मी काही हिला सोडणार नाही. तेव्हा रम्या म्हणत असते, काव्या उगाच माझ्यावरती आरोप करू नकोस, मी काय तुझ्या बोक्याला फाडलेलं नाहीये आणि तुझ्याकडे काय पुरावा आहे ग की मीच तुझ्या बोक्याला कापलंय म्हणून, सांग ना. तेव्हा काव्या बोलते, चुप, एकदम चुप, आणि मला कळत नाहीये माझ्या बोक्याने तुझं काय बिघडवलं होतं ग. अगं ते तर एक साधं खेळणं आहे, तरी तू खेळण्याला सुद्धा सोडलं नाहीस. तुझ्या विकृत बुद्धीला ना काय म्हणावं तेच मला कळत नाहीये.
मला मान्य आहे तुला मी आवडत नाही, तुझं जे काही वैर आहे ते माझ्यासोबत आहे ना, मग जे काय करायचं आहे ते माझ्यासोबत कर ना. माझ्या बोक्याबरोबर तू अशी का वागलीस रम्या, बोल, असं म्हणत असते आता रडू लागते. तेवढ्यातच पार्थ मागून येतो आणि आता मात्र त्याला सुद्धा काव्याची दया येते. तो आता काव्याला घट्ट अशी मिठी मारतो, कवटाळतो आणि बोलतो, रम्या खरं खरं बोल, तूच हे सगळं केलंयस ना. तेव्हा रम्या पुन्हा खोटं बोलते आणि बोलते, पार्थ प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव, ही काव्या खोटं बोलतीये, माझ्यावरती खोटे आरोप करतीये. तेव्हा पार्थ बोलतो, एक मिनिट, आता सगळं खरं खोटं होईल, असं म्हणत असतो. आता सरळ त्या दोघींच्या खोलीत येतो. खरं तर त्या दोघी पार्थला अडवत असतात, पण पार्थ काय ऐकत नाही आणि तेवढ्यातच पार्थला त्यांच्या खोलीमध्ये कैची सापडते. तीच झाड कापणारी कैची सापडते आणि आता सगळं खरं समोर आलेलं असतं की हा कांड त्या दोघींनीच केलाय. तो बोलतो, बोल रम्या, आता काय बोलायचंय तुला. तेवढ्यातच इथे मानिनी काकू सुद्धा येतात. मानिनी सुद्धा त्या दोघींवरती ओढू लागते आणि बोलते, खरंच तुम्हा दोघींकडून मला ही अपेक्षा नव्हती, खरंच खूप बालबुद्धी. आणि वसुताई, तुम्ही सुद्धा रम्याला साथ दिली असल्या फालतू गोष्टीमध्ये. रम्या सुद्धा आता रडण्याची ऍक्टिंग करू लागते. तेव्हा पार्थ बोलतो, बास कर रम्या, रडू नकोस, आज तर तू माझ्या मनातून पूर्णपणे उतरलीयस. नाही म्हणजे का खेळण्यावरती तू राग काढलायस, तुला लाज वाटत नाही. तुला जर काव्यांचा इतका राग होता तर त्यांच्याबरोबर भांडायची होतीस ना. या बोक्याचा या सगळ्यामध्ये काय दोष होता. काव्या मात्र डोळे पुसते आणि बोलते, पार्थ राहू दे, आपण बोलून ना काहीच उपयोग नाहीये, कारण या दोघींना बोलणी ऐकून घ्यायची, टोमणे ऐकून घ्यायची आता सवय झालीये. पण आता तर या रम्याला मला अद्दल घडवायचीच आहे, कसं वाटतं ना याची जाणीव करून द्यायची आहे, असं म्हणत असते. साईडला ठेवलेली कात्री घेते आणि तिचे केस कापून टाकते. रम्या म्हणत असते, काव्या सोड, माझे केस सोड. पण ऐकणार ती काव्या कसली, ती सरळ रम्याचा बॉयकटच करून टाकते. रम्या आता ढसाढसा रडायला सुरुवात करते आणि बोलते, काव्या तू हे काय केलंस. तुला माहिती आहे ना माझं माझ्या केसांवर किती प्रेम आहे. माझे काळे भोर लांब सडक केस मला किती आवडायचे. आता मला वीग घालावी लागेल. तुला जसं वाटलं ना अगदी तसंच मला वाटलं होतं. आता कायमस्वरूपी तुला हा धडा लक्षात राहील. दुसऱ्या दिवशी आपण पाहतो तर काय, काव्या जाम अपसेट असते. तेव्हा मानिनी बोलते, काय झालं काव्या. तेव्हा काव्या बोलते, काकू तुम्हाला तर माहीतच आहे, तो का माझा जीव की प्राण होता. मी माझ्या मनातल्या सगळ्या फिलिंग्स त्याच्याशी शेअर करायचे. तो आमच्यामधला एक दुवा होता. आता बघा ना तो दुवाच गेला, तर मी काय करू, कसं पार्थला म्हणू हेच मला कळत नाहीये. मानिनी आता तिला जवळ घेते आणि बोलते, शांत शांत हो काव्या, रडू नकोस. आणि आता बरोबर हे सगळं दारात उभारलेला खरोखरचा बोका ऐकतो, म्हणजे पार्थ ऐकतो. या सासूसुनेचं बोलणं त्याला कळून चुकलेलं असतं की काव्याचं किती प्रेम आहे. आणि तो आता काव्याला असं सरप्राईज देतो की ज्याची तुम्ही कल्पनासुद्धा केली नसेल प्रेक्षकांना. तेव्हा पार्थ बोलतो, एक काम करा, डोळे बंद करा. काव्या आता डोळे बंद करते आणि मग काय, पार्थ आता तिच्यासमोर तो बोका आणतो. त्याने अगदी हुबेहूब अगदी तसाच बोका आणलेला असतो. काव्या आता डोळे उघडते आणि तो बोका बघून ती जाम खुश झालेली असते. काव्या बोलते, देशमुख तुम्ही चक्क हा बोका माझ्यासाठी आणलाय, याचा अर्थ तुमचा माझ्यावरती असलेला राग गेला का. तेव्हा पार्थ बोलतो, हे बघा तुम्ही चुकीचा अर्थ काढू नका, मी फक्त माणुसकी म्हणून हे सगळं केलंय. याचा अर्थ असा नाही आहे की मी तुम्हाला माफ केलं किंवा माझं तुमच्यावरती प्रेम आहे. तुम्ही रडत होता ते मला बघवलं नाही म्हणून मी हे सगळं केलंय, असं बोलून तो तिकडून निघून जातो. पण काव्या मात्र खुश असते. ती बोलते, काकू ही तर फक्त सुरुवात आहे, तुम्ही आता फक्त बघाच मी माझ्या देशमुखांना कशी परत मिळवते. तर असा काहीसा भाग आपल्याला बघायला मिळणार आहे प्रेक्षकांना.